तर मागचा जो युनिट होता त्या युनिटमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र बेसिकली आपण सेकंड इयर मध्ये थर्ड सेमिस्टर मध्ये स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करतो. पहिला जो सेमिस्टर होता, पहिला दुसरा सेमिस्टर, त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अभ्यास केलेला होता. आता आपण थर्ड सेमला आलेलो आहोत. थर्ड सेम मध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिकचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामधला पहिला युनिट जो होता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्या स्थूल अर्थशास्त्रामधनं संबंधी संपूर्ण घटकांचा आपण अभ्यास केलेला होता. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे अर्थशास्त्राचे संक्रमण कशा प्रकारे झाले, कारण सुरुवातीचं जेव्हा अर्थशास्त्राची जी निर्मिती झाली आणि अर्थशास्त्र जेव्हा भासायला सुरुवात झाली, जेव्हा ऍडम स्मिथच्या ग्रंथाची निर्मिती केली, तेव्हा त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला होता. तेव्हापर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र, परंतु स्थूल अर्थशास्त्र केव्हा विकसित झालेला होता, केन्सच्या आकार म्हणजे जवळपास 1930च्या नंतर स्थूल अर्थशास्त्राला प्राधान्यक्रमाने वाव मिळालेला होता. तर त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणून ओळखला जातो. तर मग स्थूल अर्थशास्त्राचा सूक्ष्म अर्थशास्त्राकडून स्थूल अर्थशास्त्राकडे संक्रमण कशा प्रकारे झाले आर्थिक विचारांचे, त्यानंतर मग आर्थिक प्रवाहांचा चक्राकार प्रवाह कशा प्रकारचा असतो, चक्राकार प्रवाहामध्ये द्विक्षेत्रीय मॉडेल, त्रिक्षेत्रीय मॉडेल आणि चतुर्क्षेत्रीय मॉडेल कशा प्रकारचे असतात आणि ते कसे कार्य करत असतात, याबद्दल आपण इत्थंभूत माहिती डायग्राम सहित म्हणजे आकृती सहित बघितलेली होती. आता हा सगळा जो पार्ट होता हा युनिट नंबर 1 मध्ये होता. आता आपल्याला युनिट नंबर 2 कडे वळायचं आहे. त्या 2चा युनिट नंबर मधला पहिलाच पार्ट आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना काय आहे, त्याचा अर्थ काय होत असते आणि त्याच्या व्याख्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचा आपल्याला बेसिकली अभ्यास करायचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचा बेसिकली आपल्याला अभ्यास करायचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, जीडीपी, आपण तुम्हाला माहिती आहे जीडीपी काय असते. आता आपण आपल्याला लॉकडाऊन नंतर पेपरमध्ये अनेकदा आपल्याला वाचण्यामध्ये गेलेलं आहे की जीडीपी जो आहे म्हणजे सकल देशीय उत्पादन, त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, म्हणजे त्याला जीडीपी म्हणतो. जीडीपीला आपण मराठीमध्ये म्हणतो सकल देशीय उत्पादन असं म्हणतोय. मग ही जीडीपी आहे, ही जीडीपी मायनस मध्ये चाललेली आहे असं पेपरमध्ये आलेलं आहे. पेपरमध्ये पेपरच्या कात्रणामध्ये किंवा पेपरमध्ये तुम्ही नेहमी बघतात की आपली ते जीडीपी आहे, ही जीडीपी आहे मायनस मध्ये झालेली आहे. मग काय काय अर्थ आहे जीडीपीचा, सकल देशीय उत्पादनाचा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ असा होतो की एका विशिष्ट काळामध्ये, एक विशिष्ट कालखंड म्हणजे 1 वर्षाचा कालखंड. 1 वर्षाचा कालखंड म्हणजे कोणता, की आपला आर्थिक वर्ष ज्या दिवशी चालू होतो आणि ज्या दिवशी संपतो हा कालखंड म्हणजे 1 वर्षाचा एक विशिष्ट कालखंड. म्हणजेच आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष चालू होतो. हा 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष जेव्हा चालू होतो तर तो 31 मार्चला संपतो. कधी संपतो, 31 मार्च. हा एवढा 12 महिन्याचा जो कालखंड आहे त्याला आपण आर्थिक वर्ष असे म्हणतो. म्हणजेच मग आपण कधी कधी म्हणतो बघा की मार्च एंडिंग आहे, कामं खूप व्यस्त पडलेली आहे, त्यामुळे आर्थिक वर्षाच्या आहात ते सगळे कामं पूर्ण करावे लागतात. तर मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, की या या आर्थिक एका विशिष्ट वर्षामध्ये भारतामध्ये किंवा एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये, म्हणजे आता एक विशिष्ट भूप्रदेश आहे म्हणजे भारत हा एक विशिष्ट भूप्रदेश, या भारतामध्ये किंवा देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असते त्या उत्पादनाचे पैशातील मूल्य काय आहे, त्याला राष्ट्रीय उत्पन्न आपण असं म्हणतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे मी, की एका विशिष्ट वर्षामध्ये एका विशिष्ट प्रदेशात म्हणजे एका विशिष्ट देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होते त्याचे पैशातील मूल्य म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि हा राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाचा असतो. काय असतो, राष्ट्रीय उत्पन्न हा एका वर्षाचा असतो. 2 वर्षाचा राष्ट्रीय उत्पन्नाचं आपण त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणत नाही, कारण त्याचे एका विशिष्ट वर्षामध्येच राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप केल्या जात असते. ठीक आहे. तर बघ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एका विशिष्ट वर्षामध्ये एका विशिष्ट भूप्रदेशात
जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असते तेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन तेवढ्या वस्तू आणि सेवांचं वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता पैशातील मूल्य म्हणजे काय होईल है ना? एका विशिष्ट वर्षात वस्तू आणि सेवांचे उत्पादनाचे पैशातील मूल्य काय की आपल्या देशामध्ये आपल्या भारताचा विचार करू. भारत या देशामध्ये उदाहरणार्थ एकाच वस्तूचं उत्पादन होतोय असं आपण बघू किंवा दोन वस्तूचं उत्पादन होतोय आपण बघू. एक म्हणजे कापसाचं उत्पादन होते भारतामध्ये आणि दुसरा आहे गव्हाचं उत्पादन होते. आता कापूस आपल्या देशामध्ये 100 क्विंटलचं उत्पादन मी गृहीत धरलो बरं, कारण आपल्या देशामध्ये एका वर्षामध्ये अनेक वस्तू म्हणजे लक्षावधी वस्तू होत असते, परंतु आपण समजण्यासाठी दोनच वस्तू आपल्या उत्पादन होतात आणि असं विचार करतो. सपोज दॅट कापसाचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतोय आणि गव्हाचं उत्पादन होतं. आता कापसाचे 100 क्विंटल उत्पादन होतो आणि गहू पण 100 क्विंटल उत्पादन होते, म्हणजे अशा प्रकारे 200 क्विंटल वस्तूंचं उत्पादन होतोय. मग या कापसाच्या उत्पादनापासून कापसाचा जो रेट आहे विद्यमान म्हणजे 4,000 रुपये क्विंटल म्हणा, 5,000 रुपये क्विंटल, मग 100 क्विंटलचं उत्पादन झालेलं आहे आणि पर क्विंटलचा रेट आहे 4,000. किती रुपये झालेत? किती रुपये झालेत? 4 लाख वगैरे जवळपास अमाऊंट होईल. आणि या गव्हाच्या उत्पादनापासून आपल्याला किती रुपये प्राप्त झालेत? 10 लाख. म्हणजेच सपोज दॅट 4 लाख रुपये गव्हापासून कापसापासून मिळाले आणि 6 लाख रुपये गव्हापासून मिळाले, म्हणजे 6 आणि 4 10 लाख रुपये वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य झाले. किती? 10 लाख रुपये. आता हे 10 लाख रुपये जे उत्पन्न झालेले आहे त्या 10 लाख रुपये म्हणजेच काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्न आहे. 10 लाख रुपये काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं आपण राष्ट्रीय उत्पन्न अशा प्रकारे आपण त्याची मांडणी करीत असतो. ठीक आहे. तर मग या आधुनिक काळामध्ये या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला खूप महत्वाचे असे स्थान आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेत सर्व व्यवहारांची नोंद आपण पैशामध्येच करत असतो, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आपण जे मोजतो त्याला सहाय्य होत असते, कारण प्रत्येक वस्तूपासून वस्तू किती उत्पादित झाल्या आणि त्या वस्तूंचं पैशातील मूल्य काय आहे हे आपल्याला कळते. कारण काय तर त्याची आपण मोजमाप पैशाच्या स्वरूपामध्ये आपण करत असतो, म्हणून काय होत असते राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अतिशय सोपं होत असते. त्यानंतर आपण बघू या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. विविध अर्थशास्त्रज्ञांनी या व्याख्या सांगितलेल्या आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या. तर पहिली व्याख्या सांगितलेली आहे डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शलचं असं म्हणणं आहे की देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधन सामुग्रीच्या साहाय्याने प्रतिवर्षी मृत आणि अमृत अशा वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन झालेले असते ते राष्ट्रीय उत्पन्न होय. तर डॉक्टर मार्शल यांचं असं म्हणणं आहे की जे काही आपल्या देशामध्ये जे भांडवल आहे श्रम भांडवल, ते श्रम भांडवलाचा आपण वापर करून जे काही वस्तू आणि सेवांचे उत्पादन होत असते त्या मग वस्तू आणि सेवा मृत असो की अमृत असतो त्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होत असते ते त्या उत्पादनाचे पैशातील मूल्य आपण जर काढले तर राष्ट्रीय उत्पन्न होत असते असं डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे. मृत वस्तू आणि अमृत वस्तू, त्या काही अमृत वस्तू जसा चेअरचा उत्पादन, चेअर, पेन, पेन्सिल या सगळ्या अमृत वस्तू आहेत. अमृत वस्तू आहेत त्यामध्ये त्याला जीव नसतो अशा वस्तू म्हणजे अमृत वस्तू असतात. प्राध्यापक पिगूचं काय म्हणणं आहे? प्राध्यापक पिगूचं असं म्हणणं आहे की ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करता येते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येतो. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा त्याचं पैशातील मूल्यमापन आपण जे करू शकत असतो त्याचाच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो. अन्यथा बाकी वस्तूंचं समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू शकत नाही.
माणसाच्या भावभावनांचे मोजमाप आपण करू शकत नाही. त्या गोष्टी आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश करू शकत नाही. तर अशाच वस्तू, ज्या वस्तूंचं मोजमाप पैशाच्या स्वरूपामध्ये होत असते, अशाच वस्तूंचं आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचे समाविष्ट करतो आणि अशाच वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत असते असं प्राध्यापक पिगूंचं म्हणणं आहे. फिशर यांनी काय म्हटलेलं आहे का, एका विशिष्ट वर्षाच्या कालावधीत देशात निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगावर वापरण्यात येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटलेलं आहे. म्हणजेच पिगून असं फिशरने काय म्हटलेलं आहे, हे एका वर्षामध्ये जेवढा उत्पादन होत असतो त्या उत्पादनापैकी जो भाग आपल्या उपभोगावर खर्च होतो, जो व्यक्ती आपल्या उपभोगासाठी ज्या वस्तू वापरतात त्याच वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतोय असं फिशरचं म्हणणं आहे. त्यानंतर शेवटची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे की भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय म्हटलेलं आहे, 1951 ची भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन झालेली होती. त्या समितीनं रिपोर्ट आपला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा यांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेली मोजणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं यांनी म्हटलेलं आहे का, की भारतामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं एका विशिष्ट वर्षामध्ये त्याचे दुहेरी मोजमाप होऊ नये. म्हणजेच सपोज दॅट साखरेचं उत्पादन भारतामध्ये झालेलं आहे, तर भारतामध्ये किती साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि हा साखरेचं झालेलं उत्पादन त्याची आपण पैशांमध्ये मांडणी जर केली तर 10 लाख रुपये 10 लाख रुपयाचं किंवा 10 कोटी रुपयाचं उत्पादन साखरेचं झालेलं आहे असं आपण म्हणतोय. परंतु ज्या उद्योजकांनी ही वस्तू उत्पादित केली आहे त्याचे उत्पन्नही आपण कधी कधी ग्राह्य धरतो आणि ती दुकानदार विकतो त्याचे पण उत्पन्न ग्राह्य धरतो. म्हणजेच त्या साखरेची मोजणी काय होत असते, डबल होत असते. तर ही डबल मोजणी होता कामा नये. म्हणजेच वस्तूंचं जेवढं उत्पादन झालेलं आहे तेवढ्या पैशातील त्याचे मूल्य कन्वर्ट करायचं म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होईल. पैशातील मोजणी ही दुहेरी होऊ नये. म्हणजेच उत्पादनाचे मूल्य उत्पन्न आपण पकडलं, त्याच्यानंतर दुकानदाराचे पकडलं, उपभोक्त्याचे पकडलं, अशी दुहेरी मोजणी होता कामा नये. दुहेरी मोजणी झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचे मोजमाप काय होईल, डबल होईल. त्यामुळे एक्झॅक्ट राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करायचं असेल तर कोणत्याही वस्तू दुहेरी याचे मोजमाप तसं राष्ट्रीय उत्पन्न समितीने म्हटलेलं आहे. परंतु ढोबळमानाने जर आपण अशी व्याख्या जर आपण केलीच तर राष्ट्रीय कोणत्याही देशात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांच्या मूल्याची बेरीज यातून उत्पादनाकरता वापरलेले साधन यंत्रसामुग्री किंवा भांडवल याच्यामधले जो घसारा आहे, जो जीद होते ती वजा जर केली तर शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न मिळते. ही ढोबळमानाने त्याची आपल्याला व्याख्या करता येईल. तर मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तुम्ही अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या किंवा त्यांचे वेगवेगळे मत जरी बघितले असेल तरी त्याच्यामधला एक सार असा आहे की एका विशिष्ट वर्षामध्ये भारतामध्ये किंवा एका विशिष्ट प्रदेशामध्ये देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन होत असते तेवढ्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्न होय असं ढोबळमानाने आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपण दुसरी व्याख्या दुसऱ्या पार्टकडे वळूया. हो मॅडम येतो. राष्ट्रीय उत्पन्न ह्या ज्या आपण 5 आणि किंवा 5 प्रकारच्या व्याख्या ज्या बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मुख्य वैशिष्ट्य असे दिसतात की कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षाचं होत असते. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी ही एका विशिष्ट वर्षाची होत असते. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी त्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांच्या मूल्याची बेरीज. फक्त वस्तू आणि सेवा या दोन गोष्टींचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये होत असते. हे आपल्याला त्याचे परत एक मुख्य बाब सांगता येईल. तिसरा या ठिकाणी असं सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नातून यंत्र व भांडवल वस्तूचा घसारा आपण वजा करतो. म्हणजे घसारा म्हणजे काय, की वस्तूच्या उत्पादनाच्या वेळी आपण जे काही उत्पादनाची साधने म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे कामाला लावत असतो. त्याचप्रमाणे यंत्र किंवा भांडवली वस्तू आपण कामाला लावत असतो.
तर मग या वस्तूचं जसजसं आपण उत्पादन करत असतो तसतसं त्या वस्तूची झीज होते. जसं यंत्रसामुग्री आहे, तुम्ही नवीन यंत्र कामावर लावा, तर ती 5 वर्षानंतर तशीच उत्पादित असेल का? नाही आहे ना. त्या यंत्रसामुग्रीची झीज सुद्धा होते. मग ही होणारी झीज त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनातून आपण जर काढून टाकली तर राष्ट्रीय उत्पन्न, शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला प्राप्त होतं. चौथा हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न म्हणजे आयाती निर्यातीपासून मिळालेले जे उत्पन्न आहे हे मिळविले जात असते. म्हणजेच काय होईल की राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना भारतामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतो त्याचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. या पैशातील मूल्यामधून आपण काय करावं लागेल? घसारा मायनस करावा लागेल. घसारा तो यंत्रसामुग्रीची किंवा भांडवली वस्तूची ती मायनस करावी लागेल आणि मायनस तर आपल्याला आपल्या देशामध्ये आयाती किंवा निर्यातीमधून जे काही मिळकत प्राप्त होते, जसं निर्यात आपण त्याला करतो, तर त्या निर्यातीपासून विदेशी भांडवल जे आपल्याला काही मिळत असते त्याला ऍड करावे लागते. म्हणजे ते काय झाले? शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल देशाचे राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाचे असते. ते वस्तू आणि सेवांची बेरीज असते. राष्ट्रीय उत्पन्नातून यंत्र व भांडवली वस्तूचा घसारा जो म्हणतो आपण त्याला वजा केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शुद्ध विदेशातून जे प्राप्त उत्पन्न आहे ते मिळविले जात असते. अशा प्रकारची ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून आपल्याला या 4 गोष्टी सांगता येतात. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सूत्र आपल्याला काय सांगता येईल? राष्ट्रीय उत्पन्नाच्या सूत्रामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न इज इक्वल टू वस्तू आणि सेवांचे वार्षिक उत्पादन मूल्य, म्हणजेच देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांचे जे काही मूल्य आहे पैशातील ते मूल्य, त्याच्यामध्ये काय ऍड करावे लागेल? विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न. म्हणजे विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न म्हणजे कोणत्या ज्या काही वस्तू आपण निर्यात करत असतो आणि निर्यातीचा मोबदला परकीय चलनाच्या संदर्भात आपल्या देशाला प्राप्त होतो. जसं आपल्या देशामध्ये कपड्यांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. मग हे कपडे काय करतो आपण? विदेशाला मध्ये निर्यात करतो आणि विदेशामध्ये निर्यात केल्यानंतर काय होईल की विदेशी जो चलन आहे, विदेशी भांडवल आहे तो आपल्या देशाला प्राप्त होईल. मग हे जे विदेशी धन आहे हे विदेशी धन सुद्धा आपण या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ऍड करीत असतो आणि या ऍड केल्यानंतर भांडवली वस्तूंचा घसारा म्हणजेच जे काही यंत्रसामुग्री आहे या यंत्रसामुग्रीची जी झीज झालेली आहे ते झीज या राष्ट्रीय उत्पन्नातून जर आपण वजा केली तर राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असते. असं आपल्याला या सूत्राच्या स्वरूपामधून सांगता येईल. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? इज इक्वल टू काय होईल? वस्तू आणि सेवांचे वार्षिक उत्पादन मूल्य प्लस विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न मायनस भांडवली वस्तूंचा घसारा. अशा प्रकारे आपल्याला सूत्र रूपामध्ये या राष्ट्रीय उत्पन्नाची मांडणी करता येईल. हा सूत्र तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नामध्ये विचारतात की राष्ट्रीय उत्पन्नाचे सूत्र काय सांगता येईल, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय? तर राष्ट्रीय उत्पन्न इज इक्वल टू वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य प्लस विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न मायनस भांडवली वस्तूचा घसारा. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचे सूत्र सांगता येईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. राष्ट्रीय उत्पन्न एका वित्तीय वर्षाचे उत्पादन असते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एका विशिष्ट वर्षामध्ये वस्तूंचा आणि सेवांचं जो काय उत्पादन असते त्यालाच ग्राह्य पकडलं जातं. म्हणजेच एका वर्षाचे जे उत्पन्न आहे तेच ग्राह्य धरत असतात. एका विशिष्ट वित्तीय वर्षाचा उत्पन्नाचाच या ठिकाणी या संकल्पनेमध्ये समाविष्ट होत असतो. दुसरा आहे फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य या ठिकाणी ग्राह्य पकडले जाते. फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य आपण ग्राह्य धरत असतो. जे काही कच्चा माल आहे, कच्च्या मालापासून मिळणारे उत्पन्नाचं ग्राह्य धरत नाही, तर कच्च्या मालापासून जे काही उत्पादन प्राप्त होत असते त्याला आपण ग्राह्य धरत असतो. आहे की नाही? जे उत्पादनाचे आपण घटक कामाला लावत असतात, कच्चा मालही आहे त्याच्यामध्ये. कच्च्या मालाचं जे काही कच्चा माला जे काही उत्पादन त्याला आपण ग्राह्य पकडत नाही. फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य. कारण बघा एखादा कपडा आपण बनवतो, ड्रेस बनवतो, पॅन्ट बनवतो, शर्ट बनवतो किंवा
पेपर पेपर पेन्सिल बनवत असतो. या वस्तूंचं उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये होत असतं. तर मग या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला अनेक कच्चा माल लागत असतो. कपडा बनवण्यासाठी काय लागत असते? सूत, कापूस लागत असते. त्याच्यानंतर मग कागद बनवण्यासाठी काय लागत असतो? उसाचा लगदा लागत असतो. तर मग उसाच्या लगदा किंवा कापूस आणि कापसाच्या उत्पादनाचं कापूसाचं उत्पादन केवढं झालेलं आहे, त्याची वेगळी मोजणी करत असते. परंतु कापूस उत्पादित केल्यानंतर जेव्हा आपण त्याच्यापासून कपडा बनवतो, तर कपड्याचा किती प्रोडक्शन झाला, त्याचे मूल्य आपण पकडतो. मग कापसाचे मूल्य या ठिकाणी आपण पकडत नाही. कच्च्या मालाचे आपण कापूस हा कच्चा माल लागतो, तर कापसाचे मूल्य आपण या ठिकाणी पकडत नाही. फक्त अंतिम वस्तू जे काही शेवटीची वस्तू प्रोडक्शन होत आहे, उत्पादित होत आहे. म्हणजेच कापडाचा मूल्य किती आहे? म्हणजेच त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. म्हणजेच फक्त अंतिम वस्तूचं समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असते. या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जे आहे ते आपण पैशाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असतो. कशाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करतो? पैशाच्या स्वरूपामध्ये राष्ट्रीय उत्पन्न व्यक्त करीत असतो. म्हणून या ठिकाणी पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, असं आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. चौथा आहे निव्वळ विदेशी उत्पन्न. विदेशी उत्पन्नाचा समावेश या ठिकाणी आपण करतो. निव्वळ म्हणजेच विदेशामधून आपल्या देशामधून ज्या काही वस्तूची निर्यात आपण करत असतो, है ना, आपल्या देशामधून ज्या काही वस्तू उत्पादित झालेल्या आहेत, त्या वस्तू आपल्या देशातील गरजा पूर्ण करून विदेशामध्ये आपण त्या वस्तूची निर्यात करतो आणि विदेशापासून वस्तूची निर्यात केल्यानंतर त्या वस्तूपासून जेवढं काही उत्पादन भेटत असते त्याचा समावेश आपण विदेशी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. म्हणून त्याला आपण निव्वळ विदेशी उत्पन्न असं आपण म्हटलं. त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही जो भांडवल आहे बघा, म्हणजे आपल्या देशातील काही इंजिनियर्स आहेत, डॉक्टर आहेत, हे इतर देशाला आपल्या सेवा पुरवत असतात. इतर देशामध्ये आपल्या सेवा पुरवत असतात आणि त्या सेवा पुरवल्यानंतर त्याचा मोबदला आपल्या त्या व्यक्तीला भेटत असतो. त्याचाही समावेश आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो. अशा प्रकारे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश. प्रवाही संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही प्रवाही आहे, म्हणजेच ही बदलणारी आहे. काय असते? बदलणारी आहे. कधी कधी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपी हा कमी झालेला आहे की नाही? कमी झालेला आहे की नाही? म्हणजे ही प्रवाही संकल्पना आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप होत असते. कधी कधी वाढत असते राष्ट्रीय उत्पन्न, कधी कधी कमी होत असते राष्ट्रीय उत्पन्न. आणि ही समग्र लक्षी संकल्पना आहे. समग्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मांडलेली संकल्पना. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचे उत्पादन होत असते त्या सगळ्यांचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. समग्र लक्ष्य संकल्पना आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे 6 वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहिला म्हणजे वित्तीय वर्षाचा एका वित्तीय वर्षाच्या उत्पन्नाचा समावेश होतो. अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्याचा समावेश होत असतो. राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त केले जाते. निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश होत असतो. प्रवाही संकल्पना आहे आणि समग्र लक्षी संकल्पना आहे. अशा प्रकारचे 6 वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे मग नेमकं काय? आपण त्याला जीडीपी सुद्धा आपण म्हणतो आहे. जीडीपी म्हणजेच काय? जीडीपी मध्ये त्याच गोष्टीचा समावेश होत असतो. त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतोय. जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल देशीय उत्पादन. सकल देशीय उत्पादन आपण कसं काढतो? म्हणजे 2018-19 जीडीपी किती होता, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किती होता, आणि 2019-20 किती होता. या 2 वर्षाच्या म्हणजे 18-19 किती होता आणि 19-20 किती होता. या 2 वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना केली जाते आणि तुलनेमध्ये जेवढा काही फरक जो येत असतो पर्सेंटेज मध्ये काढत असतात आणि त्याला आपण जीडीपी म्हणतो. जीडीपी असं आपण म्हणतो आहे. सपोज दॅट 2018-19 जो जीडीपी होता 10 लाख होता, है ना, उदाहरण घेतो आपण. आणि 19-20 म्हणजे 18-19 जीडीपी 10 लाख, 19-20 जीडीपी 10,05,000 असं होता. म्हणजेच किती? पहिले 10 लाख होता आणि आता 10,05,000 झालेला आहे.
म्हणजेच किती वाढलेला आहे? 5% जीडीपी वाढलेला. किती वाढलेला आहे? 5%. म्हणजेच आपला जीडीपी काय आहे? जीडीपीचा विकासाचा दर काय आहे? 5% आहे. 5%ने आपली अर्थव्यवस्था विकसित होत आहे. म्हणजेच देशाचा विकासाचा दर किती आहे? 5% आहे असं आपण म्हणतो. कारण ही जीडीपीची संकल्पना कॉमन आहे बरं, लक्षात ठेवायचं तुम्ही. जीडीपी म्हणजे नेमकं आपण त्याला काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्नच म्हणतो. जीडीपीची संकल्पना मांडताना असं म्हणता येईल की आपल्याला एका विशिष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये भारतात जेवढा काही किंवा विशिष्ट भूप्रदेशाच्या आतमध्ये, सीमांच्या आतमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असते, त्याच्या पैशातील मूल्य आपण जर केलं तर त्याला काय म्हणतो आपण? जीडीपी म्हणतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न. मग मागच्या वर्षीचा जीडीपी आणि या वर्षीचा जीडीपी याच्यामध्ये काय फरक आहे? जो फरक येत असतो त्याला आपण काय म्हणतो? तो विकासाचा दर असे म्हणतो. त्याला आपण त्या फरकाला आपण जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं, टक्केवारीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला विकासाचा दर असे आपण म्हणतो. विकासाचा दर कसे काढतो आपण? ग्रोथ रेट कसं काढतो? किंवा आपल्या देशामध्ये कधी कधी म्हणतात पेपरमध्ये, न्यूज मध्ये येत असतो आपल्या देशाचा विकासाचा दर हा 4% आहे. 4% म्हणजे काय? की मागच्या वर्षीची जीडीपी आणि या वर्षीची जीडीपी, या 2 वर्षाच्या जीडीपी मध्ये 4%चा फरक आहे. 4% जास्त आपली जीडीपी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. 4 वर्ष जास्त आपला राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजेच विकासाचा दर किती आहे? 4% आहे. आता मागच्या वर्षीचं जीडीपी आहे आणि या वर्षीचा जीडीपी. मागच्या वर्षीचा जीडीपी या वर्षीच्या जीडीपी पेक्षा जास्त होता. म्हणून आपला जो विकासाचा दर हा मायनस आहे. जीडीपी ही मायनस आहे असं आपण कन्सिडर. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्याची मागणी कमी होती सुद्धा आणि उपभोगता किंवा पुरवठा सुद्धा कमी होता आणि उपभोगावर खर्च सुद्धा कमी झालेला होता. सगळा बंद होता, कच्चा माल मिळू शकला नाही. त्यामुळे यावर्षीची जी जीडीपी आहे, यावर्षीची जी जीडीपी आहे ही कमी आहे. अशा प्रकारे ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आहे. ठीक आहे. सो थँक्यू.